नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता सध्या जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि बाकीचं राजकारण चालू आहे, अशा कालखंडामध्ये एक अमेरिकेतली महिला आहे, तिचं नाव विसरलो मी आता. म्हणजे ती जागतिक राजकारण, देशांमधले परस्पर संबंध, परराष्ट्र नीती, युद्ध, युद्धाचे परिणाम, जगाचा इतिहास यातली अभ्यासक मानली जाते. अगदी चाणक्य नीती किंवा कूटनीती याविषयी तिचा अभ्यास दांडगा आहे. आणि तिचा जो व्हिडिओ मी बघितला, मला व्हिडिओ म्हणजे मुलाखत आहे, त्यामध्ये तिने जी एक गंमत सांगितली, ती मला माहिती आहे पण मला ते अधिक तपशिलात ऐकायचं होतं. तिने सांगितलं पाकिस्तान सगळ्यात जास्त कोणाला घाबरत असेल तर तो भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना घाबरतो. आणि अजित डोभाल यांच्या अनेक कहाण्या आतापर्यंत आपण ऐकल्या असतील. दीर्घकाळ पोलीस सेवा, गुप्तचर सेवा आणि सुरक्षा विषय अभ्यास यासाठी अजित डोभाल हे एक प्रकारे जगप्रसिद्ध आहे. आणि तुम्ही बघाल तर परदेशी जाणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सातत्याने अजित डोभाल यांना आपल्या बाजूला ठेवतात, बरोबर ठेवतात. जेव्हा दुसऱ्या देशाची वाटाघाटी वगैरे चालू असतात, तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या बाजूला कुठेतरी पहिल्या दुसऱ्या खुर्चीत अजित डोभाल आपल्याला हटकून दिसतात. कारण अत्यंत कुटील स्वरूपाचे आणि पाताळयंत्री डावपेच ओळखण्याची क्षमता जितकी डोभाल यांच्यामध्ये आहे, तितकीच कुटील आणि पाताळयंत्री डावपेच आपण आखण्याची क्षमता सुद्धा डोभाल यांच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच परराष्ट्र संबंध बनवताना नरेंद्र मोदी यांनी मोठ्या चतुराईने डोभाल यांचा वापर करून घेतलेला आहे. ह्यातलं एक उदाहरण मला आठवतं. येमेनमध्ये सौदी विरुद्ध येमेन असा संघर्ष चालू होता. आणि तो प्रत्यक्षात येमेन विरुद्ध संघर्ष नव्हता. येमेन हा जो सौदी अरेबियाच्या खालच्या बाजूला असलेला समुद्रालगतचा देश आहे, तिथे हौथी म्हणून शियापंथीय अतिरेकी आहेत. आणि ते इराणच्या इशाऱ्यावर घातपाती कारवाया करत असतात. सौदी सौदी हा सुन्नी मुस्लिमांचा देश आहे आणि इराण हा शिया बहुल देश आहे. आणि तो जो शिया सुन्नी संघर्ष आहे, तो सौदी आणि इराण यांच्यातला फ्लॅश पॉइंट आहे. अशा वेळेला जेव्हा येमेनमध्ये युद्ध चालू होतं, सौदी विरुद्ध हौती, त्यामध्ये गल्फ फ्रंट अशी तयार झाली होती. म्हणजे हे काय काय बारीक सारीक देश आहेत ना, कतार असेल किंवा काय, युएई, अबुधाबी, ओमान आणि सौदी, हे सौदीच्या नेतृत्वाखाली एक गल्फ फ्रंट नावाची एक आघाडी तयार झाली होती. आणि ते संयुक्तपणे हौथी विरुद्ध लढाई चालू होती. आणि त्यामध्ये आपल्याकडे सैन्यबळ कमी आहे, म्हणजे मनुष्यबळ कमी आहे, तर पाकिस्तानने त्यांच्या सेनेतले काही तुकड्या या सौदीच्या मदतीला पाठवाव्यात अशी विनंती ह्या गल्फ फ्रंटने त्यांना केलेली होती. आणि मला वाटते कयानी नावाचे पाकिस्तानचे जनरल होते. पण पाकिस्तानने त्याला साफ नकार दिला. याचं कारण साफ होतं, हौथी म्हणजे इराण आणि इराणची पाकिस्तानची थेट बॉर्डर आहे बलुची वगैरे भागामध्ये. आणि त्यामुळे इराणचा रोष नको म्हणून पाकिस्तानने त्या गल्फ फ्रंटकडे आपला सैनिक पाठवलेले नव्हते. आणि तेव्हा हे गल्फ फ्रंट सौदी आणि दुबई इतके संतापलेले होते की त्यांचा जो एक सेक्रेटरी होता, जो दुबईचा
परराष्ट्र मंत्री होता, त्याने संतप्त होऊन पाकिस्तानला इशारा दिला होता, भिकाऱ्यानो, आम्ही टाकलेल्या तुकड्यावर तुम्ही जगता आणि आज आम्हाला गरज आहे तर तुम्ही साधं सैन्य पण पाठवत नाही, याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, याची फळं तुम्हाला चाखावी लागतील, अशी धमकी दिली होती. आणि ही बातमी मला आठवते, ती बातमी मी बघत होतो, ऐकत होतो, त्याच्या पुढच्या अपडेट्स घेत होतो. अशा काळामध्ये अचानक कुठच्या तरी परदेश दौऱ्यावरून परतलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान हे ताबडतोब 2 दिवसाची विश्रांती घेऊन या अरब देशांच्या दौऱ्यावर गेले. दुबई, सौदी, ओमान वगैरे काय ते करत अगदी उझबेकिस्तान, ताजिकिस्तान वगैरे अशा 5 दिवसाचा दौरा मोदींनी धावता दौरा केला होता. पाकिस्तानवर अरब देश संतापलेले आहेत, त्याचा फायदा आपल्याला उठवता येईल परराष्ट्र संबंधामध्ये आणि इतरही सुरक्षांच्या बाबतीत, व्यापारामध्ये, धंद्यामध्ये, संबंधामध्ये हे ओळखणारा माणूस मोदींच्या पदरी जवळीक असलेला आहे, तो अजित डोवाल आहे. आणि त्याला हे कळतं की आज जर पाकिस्तानवर हे अरबी देश संतापलेले आहेत तर त्यांना भारताच्या जवळ ओढण्याची ही संधी आहे. आणि त्यावेळेला मित्रांनो, ताजिकिस्तानमध्ये सोव्हिएत काळातली जी एक हवाई तळ होता, ओस पडलेला होता, त्याचा वापराचा करार भारत सरकारने केला, जो आज जे युद्ध होऊ शकतं त्यामध्ये आपल्याला वापरता येऊ शकणार आहे. असो, तो मुद्दा नाही, पण इतका बारकाईने आसपासच्या आणि जगातल्या घडामोडींचा विचार करून आपली सुरक्षा, आपल्या देशाचा फायदा, आपलं राष्ट्रहित आणि आपल्या शत्रूला रोखण्याची संधी याचा चौफेर विचार करणारा सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोभाल यांचा दबदबा आहे. त्यामुळे पाकिस्तान जर आपल्याकडे काही चावटपणा करणार असेल, त्याचा बंदोबस्त अजित डोभाल आधीपासून करू शकतात, हे वेगळं सांगायला नको. आणि हे पाकिस्तान ओळखतो, पाकिस्तान ओळखतो, कारण अजित डोभाल हे वेषांतर करून पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून 5-7 वर्ष राहिलेले, ते स्वतःच्या आठवणी पण सांगतात. पण मजा अशी आहे की हा माणूस केव्हा काय करील. तुम्हाला आणखीन एक गमतीशीर गोष्ट सांगणार की जेव्हा 5 ऑगस्ट 2019 मध्ये लोकसभा निवडणूक संपल्यानंतर संसदेचं जर पहिलं अधिवेशन होतं, तेव्हा ऑगस्ट 5 आणि 6 मला वाटते, राज्यसभा आणि लोकसभेमध्ये 370 कलम हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला. त्यावेळेला आधी आठवडाभर स्वतः अजित डोभाल जम्मू काश्मीरमध्ये होते आणि तिथे अगदी संचारबंदी लावली होती, प्रचंड सेना नेऊन तिथे तैनात केलेली होती. आणि इकडे एवढा धुमाकूळ झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला काय बोलले होते, कोण खांद्यावर तिरंगा झेंडा घ्यायला मिळणार नाही, लाल चौकामध्ये तिरंगा फडकू शकणार नाही, किंवा ती कोण मुफ्ती मेहबूबा, ती म्हणाली होती रक्ताचे पाठ वाहतील. अशा वेळेला काश्मीरमध्ये संचारबंदी होती आणि त्या संचारबंदीमध्ये एका कुठेतरी टपरीवर तिथल्या स्थानिक नागरिकांची गप्पा मारत मारत अजित डोभाल टपरीवर चहा पित होते. हा माणूस कुठच्या पातळीवरून कुठच्या पातळीवर पोहोचू शकतो आणि काय काय चमत्कार घडवू शकतो, हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितले. आणि म्हणून असा माणूस मोदींचा सल्लागार असेल तर पाकिस्तानला घाबरून राहणं भाग आहे. आणि यातले अधिक बारकावे त्या मी सांगितलं, त्या अमेरिकन रक्षा तज्ञ महिला जी आहे ती सांगत होती की आपण कितीही डावपेच केले तरी ते डावपेच उधळून लावण्याची क्षमता असलेला माणूस नरेंद्र मोदींच्या मदतीला उपलब्ध आहे, याची जाणीव पाकिस्तानच्या हेर खात्याला आहे, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराला आहे. हे मी एवढ्यासाठी तुम्हाला समजावतोय की इम्रान खान
इम्रान खान मला वाटतं पंतप्रधान होता, त्यावेळेला पाकिस्तानचा सुरक्षा सल्लागार आणि भारताचा सुरक्षा सल्लागार यांची कुठेतरी बँकॉकला बैठक व्हायची होती. आणि त्याविषयी जी पाकिस्तानी मीडियामध्ये चर्चा होती, तिथे तिथले सगळेच्या सगळे पत्रकार, सुरक्षा वगैरे बोलणारे हे इतके नाराज होते की तुम्ही अजित डोवालकडे कोणाला पाठवताय. कोणतरी त्यांचा एक असाच काय म्हणतात त्याला, सनदी अधिकारी होता परराष्ट्र खात्याचा, निवृत्त झालेला, आणि तो पाकिस्तानच्या पंतप्रधानाचा सल्लागार म्हणून काम करत होता. तर ते पाकिस्तानच्या पत्रकार, संपादक आणि जे जाणकार विश्लेषक होते त्यांचं वाक्य मला आठवतं, अरे डोभाल तो इसका कच्चा खा जाएगा, ये तो हमारा जो है पाकिस्तानी एडवाइजर, ये तो बच्चा है डोभाल के सामने, अशी भाषा खुद्द पाकिस्तानी पत्रकार, विश्लेषक वापरत होते. तेव्हा त्या महिला, ज्या अमेरिकन महिला सुरक्षा जाणकार आहेत, त्या जेव्हा म्हणतात की अजित डोवालला पाकिस्तान घाबरतो, एका व्यक्तीला, येस मित्र, कारण ही व्यक्ती तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे उलथापालथ घडवून आणू शकतो, इतका पाताळ यंत्री मेंदू ज्याच्याकडे आहे, त्याची भीती वाटणं स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. आणि आता बघा, 2.5 दिवसात सीमा न ओलांडता जे काय छुटपुट युद्ध झालंय, ज्याला युद्ध पण म्हणता येत नाही, युद्धाची सुरुवात पण म्हणता येत नाही, त्यात पाकिस्तानला गुडघे टेकायची वेळ आली, कारण त्याचं सगळं नेपथ्य आणि रणनीती डोवाल सारख्यांनी योजलेली आहे. पण मला अशी गंमत वाटते, प्रामाणिकपणे असं वाटतं की डोवाल, भारतीय सेना, भारताची लष्करी सज्जता, या सगळ्याला जरी पाकिस्तान घाबरत असला, तरी त्यापेक्षाही पाकिस्तान खरं तर राहुल गांधींना घाबरतो, राहुल गांधींना घाबरतो. तुम्हाला गंमत वाटेल, वरकरणी गंमत वाटेल, पण घाबरतो म्हणजे काय, घाबरतो म्हणजे काय, की राहुल सारखा कोणी नेता आपल्याकडे तयार झाला, काय सांगावं. उद्या बिलावल भुत्तो सुद्धा पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकतो, कारण बिलावल भुत्तो हा पाकिस्तानचा राहुल गांधीच आहे. काल परवाचं ते बिलावल भुत्तोचं संसदेतलं भाषण बघितलं, भारताच्या हल्ल्यानंतरचं. काय बोलणं आहे, त्या काय बोलण्याचा सूर आहे. रात में कौन आता है, रात में चोर आते हैं, मर्द हो तो दिन दहाडे आ जाओ, ही काय जी भाषा बोलत होता तो, त्याला आपण कशाबद्दल बोलतोय, कुठल्या हल्ल्याबद्दल बोलतोय, हे सुद्धा कळत नव्हतं. हाच बिलावल भुट्टो आहे की ज्याने जाहीरपणे कबूल करून टाकलं की गेली 30 वर्ष आम्ही दहशतवादी बनवतो, अमेरिकेने सांगितलं म्हणून बनवले, ब्रिटनने सांगितलं म्हणून बनवले. त्यांचा ख्वाजा आसिफ नावाचा जो संरक्षण मंत्री आहे, तो पण काय त्या सीएनएनच्या मुलाखतीत सांगतो, 30 वर्ष आमच्याकडे ही फॅक्टरी आहे, आम्ही अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या विरुद्ध, रशियन लाल सोवियत फौजेच्या विरुद्ध मुजाहिदीन म्हणून कडे पाठवले, त्यासाठी अमेरिकेने आम्हाला पैसे दिले, ब्रिटनने आम्हाला पैसे दिले, नाटोने आम्हाला पैसे दिले. म्हणजे भारताने आरोप करण्याच्या आधी पाकिस्तानचे हे एकापेक्षा एक दिवटे, कोणतो बिलावल भुट्टो आणि ख्वाजा आसिफ, हे स्वतःच मुलाखती देऊन सांगतात, हो आमच्याकडे दहशतवादी आहेत. आणि हे सगळं कधी होतं, ऑपरेशन सिंदूरच्या आधीची गोष्ट आहे, जेव्हा आपल्याच देशाचं नुकसान होईल, आपल्या सरकारला तोंडघशी पडावं लागेल, अशी वक्तव्य मोठ्या थाटामाटात करणारे नेते असतात, तेव्हा शत्रूने तुमच्यावर मात करण्याची गरज नसते. आणि दुसरी गोष्ट अशी
की असे नेते सत्तेत येणार नाहीत, सरकारमध्ये येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेणारी जनता असेल तर अशा नेत्यांची भीती नसते. पण असे नेते आज पाकिस्तानात सत्तेवर येऊन बसलेले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानचे सगळे पत्रकार, सगळा मीडिया भयभीत झालेला आहे की कुठे जाणार आपला देश, पाकिस्तान या सगळ्या गडबडीत टिकून राहील की नाही. पाकिस्तान समोर आज अस्तित्वाचा प्रश्न आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सेनेला स्थानिक बंडखोर पळवून लावतायत आणि बलुचिस्तान हा 45% भूप्रदेश आहे पाकिस्तानचा. आणि बिलावल भुत्तो किंवा ख्वाजा आसिफ ज्या प्रकारे बोलतायत हे सगळं बघितलं तर असे नेते आपल्या देशात आहेत याचीच भीती वाटली पाहिजे. आणि मग तसाच नेता भारतामध्ये राहुल गांधींच्या रूपाने विरोधी पक्षाचा नेता असेल तर आपण सुखरूप का आहोत याचं उत्तर तुम्हाला कळतं. राहुल गांधी आज जे काय बघतायत, बोलतायत, बडबड करतायत, प्रश्न विचारतायत, ते प्रश्न बघितले तरी तुमच्या लक्षात येईल की राहुल गांधी लागोपाठ 3 निवडणुकांमध्ये सत्तेपर्यंत पोहोचले नाहीत. ही भारताची सगळ्यात मोठी सुरक्षेची हमी आहे. आणि म्हणून मला एक गोष्ट आठवते की मी गंमत जी केली होती एकदा 2019ला जेव्हा अभिनंदन वर्धमानला सुखरूप परत पाठवलं, ते का पाठवलं याची चर्चा होती, तेव्हा मी गमतीने ह्या अशा व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की मोदींनी पाकिस्तानला धमकी दिली की अभिनंदन वर्धमान जो आपला कोसळलेल्या विमानातला वैमानिक होता, पाकिस्तानच्या हाती लागला होता, त्याला सुखरूप 24 तासात भारतात पाठवा, नाहीतर परिणामांना तयार राहा, अशी धमकी, इशारा भारत सरकारने दिला होता. तर कुठली कारवाई मोदी करणार होते हे गुढ कधीच उकललं नाही. अर्थात नंतर पाकिस्तानच्या संसदेत सांगितलं गेलं की नाहीतर पाकिस्तान भारताने लाहोरवर हल्ला चढवला असता, ही भीती होती म्हणून त्याला पाठवला. पण मी तेव्हा गमतीने, हा सगळा खुलासा झालेला नव्हता तेव्हा मी गमतीने म्हटलं होतं की मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खानला आणि सेनापती जनरल कमर बाजवाला धमकी दिली की 24 तासात आमच्या अभिनंदन वर्धमानला जर भारतात पाठवला नाही तर मग आम्ही राहुल गांधी नावाचं मिसाईल तुमच्यावर सोडू, तुमच्यावर सोडू. आणि त्याला घाबरून इम्रान खान आणि जनरल कमर बाजवा यांनी विनाविलंब अभिनंदन वर्धमानला वाघा बॉर्डरवर आणून सोडला, बाबा जा, आमच्याकडे राहुल गांधी नको. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाकिस्तान मोदींना, डोवालना, कोणाला भीतो मला माहित नाही, पण राहुल गांधींना मात्र पाकिस्तान घाबरत असणार. अर्थात त्यांच्याकडे ऑलरेडी राहुल गांधी आहेत, त्याच्यात भर नको म्हणून घाबरतात. कारण घाबरण्यासारखं ज्यांचं वर्तन असतं, त्यांच्या हाती अधिक अधिकार गेले तर ती संस्था, तो देश, तो समाज रसा तळाला जायला वेळ लागत नाही. राहुल गांधींनी ज्या प्रकारे गेल्या 10-12 वर्षामध्ये काँग्रेसचा सत्यानाश करून टाकलाय, तो बघितल्यानंतर राहुल गांधी नावाच्या मिसगायडेड मिसाईलची विध्वंसक क्षमता प्रत्येकाच्या लक्षात येऊ शकते. पाकिस्तान काय कोणीही त्यांना घाबरल्याशिवाय राहणार नाही. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.